सना खान प्रकरणामध्ये नागपूर पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते हाती लागलेले आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत पोलीस उपायुक्त राहुल मदने सर आहेत. सर, सना खान याच्याशी संबंधित काही पुरावे सतत शोधले जात होते, वारंवार पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. आता नेमकं काय इलेक्ट्रॉनिक पुरावे मिळाले? या संदर्भामध्ये आपण 2 गुन्हे दाखल होते, जो एक 302चा गुन्हा आणि त्यानंतरचा जो गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये जो अमित साहू आरोपी होता त्या संदर्भात आपण 30 तारखेला त्याला कोर्टाच्या प्रोडक्शन वॉरंट घेऊन अटक केलेले आहे आणि त्याला आजच्या 2 तारखेपर्यंतचा PCR रिमांडमध्ये तो आमच्या ताब्यात आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्या गुन्ह्याच्या संदर्भात तपास करत असताना त्याचं जे मूळ घर आहे, ज्या ठिकाणी त्याची आई राहते, त्या ठिकाणचा हाऊस सर्च केल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी काय एक मोबाईल आणि लॅपटॉप मिळून आलेला आहे. त्या अनुषंगाने तो लॅपटॉप आणि मोबाईल कोणाचा आहे त्याच्या संदर्भात का आमचा तपास सुरू आहे आणि ते पुढं उघडकीस येईल की तो मोबाईल कोणी वापरला होता किंवा कोणाचा आहे हे आतापर्यंत मिळालं आहे. तसंच ह्या गुन्ह्याच्या संदर्भात आम्ही पॉलिग्राफ आणि लाय डिटेक्टर टेस्टसाठी सुद्धा आम्ही कोर्टाला पुन्हा एकदा ॲप्लिकेशन देत आहोत. सर, हे जे मोबाईल आणि लॅपटॉप मिळालं, खास करून मोबाईल तो सना खानचा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कितपत त्याच्यामध्ये तथ्य किंवा सनाच्या कुटुंबियांनी तो मोबाईल सना खानचा आहे का असं काही दुजोरा दिला आहे का? त्या संदर्भात आमचा तपास सुरू आहे. त्या अनुषंगाने आम्ही आमच्या सायबर ब्रँचकडून आणि FSLच्या रिपोर्टवरून ते हे होईल की तो रिपोर्ट कोणाचा आहे किंवा IMEI नंबरवरून त्या ठिकाणी कोणाच्या नावाचे सिम कार्ड वापरले गेले याचा आम्ही तपास करू आणि ते नंतर तपासामध्ये निष्पन्न होईल. सर, जर तो सनाचा मोबाईल असेल तर, कारण याच्यामध्ये मृतदेह अजूनपर्यंत सापडला नाही, तर काही लोकेशन्स किंवा याच्या आधारावर पुढे आणखी उलगडा होऊ शकतो, महत्त्वाचा दुवा तो फोन ठरू शकतो. बघूया आता तपासामध्ये ज्या ज्या गोष्टी होतील ते तपासामध्ये निष्पन्न होतील. जर त्याच्यामध्ये आणखीन काय आम्हाला इनपुट्स मिळाले तर त्या दृष्टीने आम्ही तपास करू. लाय डिटेक्टर टेस्ट आणि पॉलिग्राफ चाचणीसाठी अमित साहू जो मुख्य आरोपी त्यांनी होकार दिला आहे का, किंवा ते पुढे एक पाऊल पुढे प्रकरण गेलं आहे का त्याच्यामध्ये ते पॉझिटिव्ह आहे आम्हाला. त्या अनुषंगाने आम्ही कोर्टाला त्याच्या अनुषंगाने आम्ही रिक्वेस्ट करतोय. त्या कोर्टचा निर्णय आहे त्यानंतरच ते त्याबद्दल निर्णय होईल. तर महत्त्वाचे काही पुरावे जे आहेत ते पोलिसांच्या हाती लागले आणि या प्रकरणामध्ये नवीन उलगडा याच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.